In our last lecture, we have seen about the discharging of surety's liability. We have seen different modes of discharging surety's liability. Now we are going to see about the rights of surety may be classified as under. Rights of sureties पाहूया. सुरेटीचे कुठले कुठले राइट्स आहेत ते पाहूया. पहिला आहे राइट अगेन्स्ट द क्रेडिटर. जो क्रेडिटर आहे त्याच्यासाठी कुठले राइट्स आहेत शुरेटीचे. राइट अगेन्स्ट द प्रिन्सिपल डेटर. जो डेटर म्हणजे काय, जो कर्ज घेतलेला आहे, ऋणको आहे, त्याचं काय कर्तव्य आहे किंवा त्याच्यासाठी कुठले हक्क आहेत आपल्या शुरेटीचे. अँड राईट अगेन्स्ट को शुरेटीज यात आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ओके, तर पहिलं पाहूया राईट अगेन्स्ट प्रिन्सिपल डेटर. कारण आपला जो कर्ज घेणार आहे, ऋणको आहे, हा प्रथम येतो याच्यामध्ये. सो पहिला आहे राईट टू सब्रोगेशन, सेक्शन 140. सो ऑन पेमेंट ऑफ गॅरंटी डेब्ट or performance of the guaranteed duty, the surety requires all the right which the creditor had against the principal debtor. Thus the surety step into the shoes of creditor. पहा आता इथं तीन लोक आहेत. एक आहे शुरेटी, पहिल्यांदा आहे ज्याला कर्ज हवंय तो, जो कर्ज देणार आहे तो, आणि कर्ज देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या मध्यस्थ जो आहे तो आहे शुरेटी. ओके, आता इथे काय झालेलं आहे, सब्रोगेशन म्हणजे त्याला ते वसूल करण्याचे सगळे अधिकार याला प्राप्त होतात जे क्रेडिटरला आहेत. ओके, आता समजा कर्ज हा डेब्ट देत नाही आहे, याने कर्ज फेडलेलं नाही आहे, क्रेडिटर याच्या मागं तगादा लावतोय, कुणाच्या, शुरेटीच्या मागे. मग शुरेटीला ते सगळे राईट्स आहेत जे क्रेडिटरला आहेत. क्रेडिटर काय काय करेल वसूल करण्यासाठी पैसे, ते सगळे राईट्स आपल्या शुरेटीला सुद्धा आहेत. कारण तो आता शुरेटी कशाच्या भूमिकेत जातो, क्रेडिटरच्या. ओके, सो पहिला काय आहे पहा, राईट टू इंडेमनिटी, सेक्शन 145. इन एव्हरी कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी देअर इज अ इम्प्लाइड प्रॉमिस बाय द प्रिन्सिपल डेटर टू इंडेमनिफाय द शुरेटी. शुरेटीला काय करायचं, इंडेमनिफाय करायचं आहे, म्हणजे शुरेटीला गॅरंटी द्यायची आहे बाबा की मी फेडणार आहे कर्ज. अँड द शुरेटी इज एंटायटल्ड टू रिकव्हर फ्रॉम द प्रिन्सिपल डेटर वॉट एव्हर सम ही हॅज राईटली पेड under the guarantee, but not those sum which he had paid wrongfully. Listen, आता त्यांनी काय केलेलं आहे, क्रेडिटरने तगाता लावला म्हणून शुरेटीने काय केलेलं आहे, तर जो ऋणको आहे ज्यांनी पैसे घेतले त्याचे पैसे फेडून टाकलेत. मग आता बिचारा शुरेटी तसाच का, फुकटच त्यांनी पैसे देऊन टाकायचे का दुसऱ्यांनी जे कर्ज वापरले त्याचे, तर नाही. इथं शुरेटीला इंडेमनिटीचं राईट आहे. शुरेटी काय करू शकतो, त्या जो ऋणको आहे ज्याच्यासाठी त्यांनी शुरेटी दिली होती त्याच्याकडून तो पैसे वसूल करू शकतो. पहिला आहे राईट टू इंडेमनिटी म्हणजे नुकसान भरपाईचा अधिकार. फॉर एक्झाम्पल पाहूया, पण कुठली नुकसान भरपाई, जी नुकसान भरपाई त्यांनी लॉफुली पेड केलेली आहे ती नुकसान भरपाई. रॉंगफुली पेड केलेली, याला पैसे चार त्याला पैसे चार, त्याचे पैसे वसूल करता येणार नाहीत. फॉर एक्झाम्पल पाहूया, बी इज इन डेब्ट to C and A is surety for the debt. C demands payment from A and on his refusal sues him for the amount. A defends the suit having reasonable grounds for doing so, but he is compelled to pay the amount of the debt with cost. He can recover from B the amount paid by him for cost as well as the principal debt. पहा, हे एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही पेन्सिलने लिहून पहा. आधी काय करायचं, बी, सी आणि ए कोण आहे इथं, शुरेटी, संपला कारभार त्याचा. आता सी काय आहे, तर तो हे आहे क्रेडिटर, आणि बी कोण आहे, डेटर आहे, म्हणजे तो कर्ज मागतोय कुणाकडे, बीने सीला कर्ज दिलंय. इथं ए शुरेटी आहे. मी जेव्हा बोलते तेव्हा चार्ट्स बनवा छोटे छोटे, म्हणजे लक्षात येतील एक्झाम्पल. आता यांनी काय केलं, बीनी पैसे देणंच नाकारलं. सी डिमांड्स पेमेंट फ्रॉम ए. मग सी काय म्हणाल, तू शुरेटी आहे तर तू माझं पेमेंट कर बाबा, तू मला पैसे दे. ओके, एने आपलं सीचे पैसे देऊन टाकले. त्याच्याबरोबर त्याला खर्च पण आला. त्याची जी केस आहे त्यांनी डायरेक्ट मग त्याच्यावर केस फाईल केली, सूट फाईल केली. सूट फाईल करण्यासाठी पैसे लागतात, एला खर्च आला. ए शुरेटी असून पण त्याला खर्च आला.
मग ए इज एंटायटल्ड टू रिकव्हर द अमाऊंट फ्रॉम बी विथ कसं कॉस्ट, जो खर्च झाला तो पण वसूल करेल आणि बरोबर काय वसूल करेल, प्रिन्सिपल डेट म्हणजे जे कर्ज त्यांनी त्याच्या बदल्यात फेडले ते सुद्धा. ओके. एक्झाम्पल 2 पाहूया. सी लेंड्स बी अ सम ऑफ मनी. लेंड्स म्हणजे उसने देणे. सीने बीला उसने पैसे दिले. अँड ए ॲट द रिक्वेस्ट ऑफ बी ॲक्सेप्ट्स अ बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन बाय बी अपॉन ए टू सिक्युअर द अमाऊंट. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय, एक नोट दिली जाते की बाबा यांनी पैसे नाही भरले तर मी पैसे घेतलेले वगैरे असं. द होल्डर द होल्डर ऑफ द बिल डिमांड पेमेंट फ्रॉम ए. जो सी आहे होल्डर ऑफ बिल, ज्याच्या हातात बिल आहे, सीकडून पैसे घेतलेले आहेत बीनी आणि एनी इथं काय केलं ते सही केली आहे त्या बिलवर. आता तो पैसे कुणाकडे मागतो, एकडे, शुरेटीकडे. अँड एज रिफ्युजल टू पे सी सूज हिम अपॉन द बिल. A not having reasonable ground for doing defends the suit and has to pay the amount of the bill and cost. ओके. याला भरावंच लागलं पैसे, कोर्टामध्ये दावायच्या साईडने झालाच नाही. ही कॅन रिकवर फ्रॉम बी द अमाऊंट ऑफ द बिल बट नॉट द सम पेड फॉर द कॉस्ट. बिलवर जेवढी अमाऊंट होती, बिल ऑफ एक्सचेंजवर जी अमाऊंट होती तेवढी अमाऊंट तो पे करेल, पण कॉस्ट मात्र याला मिळणार नाही, ॲज देर इज नो रिअल ग्राउंड फॉर डिफेंडिंग द ॲक्शन. ओके. एक्झाम्पल 3 पाहूया. एखादं एक्झाम्पल लिहिलं तरी चालतं हां तुम्ही, आणि तुम्ही ABCचंच एक्झाम्पल लिहिलं तर चालेल. फर्स्ट एक्झाम्पल एकदम सोपं आहे. ए गॅरंटीज टू सी टू द एक्सटेंट ऑफ ₹2000 पेमेंट फॉर राईस टू बी सप्लाइड बाय सी टू बी. ए गॅरेंटर आहे, सी तांदूळ सप्लाय करतोय कुणाला, बीला. किती रुपयांचा, 2000 रुपयांचा. राईस ऑफ लेस अमाऊंट दॅन ₹2000 but obtains from A payment of the sum of ₹2000 in respect of rice supplied. A cannot recover from B more than the price of the rice actually supplied. पहा, जो ज्यांनी तांदूळ सप्लाय केला होता त्यांनी गॅरेंटरकडून, शुरेटीकडून, गॅरेंटर म्हणजे शुरेटी, त्याच्याकडून काय केलं, जास्तीची अमाऊंट रक्कम वसूल केली. 2000 रुपये वसूल केले आणि तांदूळ मात्र कमी किमतीचा पाठवला. मग आता यांनी 2000 तर भरले, तर तो ज्यांनी घेतले तांदूळ त्याच्याकडून 2000 वसूल नाही करू शकत. जेवढा तांदूळ पोहोचता झाला तेवढेच पैसे तो घेऊ शकतो. पहा मध्यस्थ होणं कसं आहे ते. राईट्स ऑफ अगेन्स्ट क्रेडिटर. आता क्रेडिटरच्या विरुद्ध त्याचे काय राईट्स आहेत पहा. क्रेडिटर म्हणजे काय, जो पैसे देतो तो धनको. राईट टू सेक्युरिटीज. त्याचे राईट टू सिक्युरिटीज आहे सेक्शन 141. सेक्युरिटीज म्हणजे काय, मौल्यवान वस्तू ताब्यात ठेवणं. A surety is entitled to the benefit of every security which the creditor has against the principal debtor at the time when the contract of suretyship is entered into. जेव्हा तो शुरेटीशिपमध्ये एंटर होतो तेव्हा त्याला सगळे अधिकार हे क्रेडिटरचे मिळतात. whether the surety knows of the existence of such a surety or not, and if the creditor loses or without the consent of surety parts with such surety, the surety is discharged to the extent of value of security. समजा एखादी वस्तू गहाण ठेवलेली ही शुरेटीला माहिती आहे. मग जर समजा क्रेडिटरने त्या वस्तूची विल्हेवाट लावली शुरेटीच्या न कळत, तर शुरेटी त्याच्याकडून ते पैसे वसूल करू शकतो. एक्झाम्पल 1. सी ॲडव्हान्सेस टू his tenant. ए आहे ते सी ॲडव्हान्स टू बी his tenant ₹2000 ऑन द गॅरंटी ऑफ ए. सीने ॲडव्हान्स दिला बीला, त्याच्या टेनंटला. कुणाच्या गॅरंटीवर, तर एच्या गॅरंटीवर. सी हॅज ऑल्सो फर्दर सिक्युरिटी फॉर ₹2000 बाय द मॉर्गेज ऑफ बीज फर्निचर. प्लस त्यांनी काय केलं, त्यांनी बीनी मॉर्गेज केलं ना फर्निचर त्याच्याकडं, त्याचे पण 2000 रुपये त्याला दिले. सी कॅन्सिल्स मॉर्गेज. सीने मॉर्गेज कॅन्सल, मॉर्गेज म्हणजे गहाण ठेवणं. बी बिकेम्स इन्सॉल्वंट. बी इन्सॉल्वंट झाला, बीचं दिवाळं वाजलं. अँड सी सूज ए ऑफ ऑन हिज गॅरंटी. पाहता ज्याला टेनंटला त्यांनी 2000 रुपये दिले होते, ओके, आणि शिवाय त्याला फर्निचरच्या मॉर्गेजवरचेही पैसे दिले होते, याला गॅरंटर होता ए. बीचं दिवाळं निघालं, फॉर एक्झाम्पल त्याचं फर्निचरचा बिझनेस असेल त्याचं दिवाळं निघून गेलं.
तर काय होईल, ए इज डिस्चार्ज फ्रॉम लायबिलिटी टू द अमाऊंट ऑफ द व्हॅल्यू ऑफ फर्निचर. इथं त्याला फक्त 2,000 रुपये द्यावे लागतील. फर्निचरच्या व्हॅल्यूचे पैसे मात्र तो देणार नाही, कारण त्याला तो श्युरिटी नव्हता. तो जे पैसे दिले होते त्यांनी ॲडव्हान्स दिला होता त्याला मात्र तो जबाबदार होता. ओके. एक्झाम्पल 2, सी अ क्रेडिटर whose advances to B is secured by a decree receives also a guarantee for the advance from A. C afterwards take B's goods in execution under the decree and then without the knowledge of A withdraws the execution. A is discharged. A आणि A नी इथं पुन्हा व्यवहार कोणी केला, ए आहे श्युरिटी. बी आणि सीनी काय केला, आपसात व्यवहार केला, कोर्टात केस केली, डिक्री पास झाली, बीची प्रॉपर्टी आहे ती सीकडे गेली. मग आता आपोआपच याची बीची लायबिलिटी काय होणार आहे, जो आपला श्युरिटी गॅरेंटर तो डिस्चार्ज होऊन जाणार आहे. ओके. एक्झाम्पल 3 पाहूया. ॲज अ श्युरिटी फॉर बी मेक्स अ बॉन्ड जॉईंटली विथ बी अँड सी टू सेक्युअर अ लोन फ्रॉम सी. बी आणि सीच्या बॉन्डवर यांनी कुणी सही केली, आपल्या श्युरिटीने केली. From C to B. Afterwards, C obtains from B a further security for the same debt. अजून त्यांनी सिक्युरिटी वाढवली, कुणी, बीनी. Subsequently, C gives up the further security. A is not discharged. आता एचा काही संबंध नाही, त्या दोघांनी मिळून व्यवहार केलेला आहे. ओके. राईट टू क्लेम सेट ऑफ. सेट ऑफ म्हणजे बाजूला सारणं एखादी गोष्ट. द श्युरिटी हॅज द राईट टू क्लेम सेट ऑफ फॉर ऑर काउंटर क्लेम म्हणजे जागेवर क्लेम करायचा. if any which the principal debtor had against the creditor in case the creditor sue him for the payment of liability of principal debtor. जर समजा एखादा तो काउंटर क्लेम करू शकतो, केस दाखल झालेली असेल तर जागेवर तो आपला एखादं म्हणणं मांडू शकतो किंवा ते काय करू शकतो, ते बाजूला सारू शकतो. ओके. आता त्याचे राईट्स अगेन्स्ट को श्युरिटीज पाहूया. एकच श्युरिटी नसतो, हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं. एकच श्युरिटी नसतो, कधी कधी जास्त पण श्युरिटी असतात, हे आपण आधीच्या याच्यामध्ये पाहिलेलंच आहे. आता त्याचे आणि को श्युरिटीजचे राईट्स काय ते पहा. मिनिंग ऑफ को श्युरिटीज पाहूया आधी. वेन द सेम डेट ऑर ड्युटी इज गॅरंटीड बाय 2 or more persons, such persons are called as को श्युरिटीज. पहा, आत्तापर्यंत आपल्याकडे एकच श्युरिटी होता, पण त्याला जोडून जर डबल श्युरिटी देण्यात आली, डबल लोकांनी खात्री दिली किंवा श्युरिटी दिली, तर ऑफकोर्स इथं काय होणार आहे, या दोघांचं 2 श्युरिटीज तयार होणार आहेत. को श्युरिटीज लायबल टू कॉन्ट्रीब्यूट इक्वली. इक्विटी ऑफ बर्डन इज द बेसिस ऑफ को ओनरशिप. पहा, हा जो श्युरिटी आहे, हा श्युरिटी कसा आहे, आता बर्डन एकावर आहे का, नाही, आता बर्डन मात्र दोघांवर असणार आहे. सो दोघांची लायबिलिटी कशी असणार आहे, सेम असणार आहे. This is contained in section 146, which states that when 2 or more persons are co-sureties for the same debt. एकाच कर्जासाठी 2 आपण जर श्युरिटीज असतील आपल्याकडे, मध्यस्थ असतील आपल्याकडे, तर अशा वेळेस दोघांवरही काय असणार आहे, इक्वल लायबिलिटी असणार आहे किंवा दोघांची सेम ड्युटी असणार आहे. आयदर जॉईंटली ऑर सेव्हरली. सेव्हरली म्हणजे एकटे, जॉईंटली म्हणजे एकत्रितपणे. ओके. अँड वेदर अंडर द सेम ऑर डिफरंट कॉन्ट्रॅक्ट्स अँड वेदर विथ ऑर विदाऊट नॉलेज ऑफ इच अदर. एकाच कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये एकमेकांना माहिती असलेले श्युरिटीज असतील किंवा एकमेकांना अजिबातच माहीत नसलेले लोक असतील. द को श्युरिटीज इन द ॲब्सेन्स ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्ट्ररी आर लायबल ॲज बिटवीन देमसेल्व्स टू पे ईच अँड इक्वल शेअर ऑफ द होल डेट. पहा, त्यांची ओळख असू दे, माहिती असू दे, एकमेकांना अदरवाईज नसू दे, त्यांना इक्वल जो डेप्ट आहे तो दोघांनी मिळूनच फेडायचा आहे. ओके. इक्वल शेअर ऑफ द होल डेप्ट ऑर ऑफ दॅट पार्ट ऑफ इट विच रिमेन्स अनपेड बाय द प्रिन्सिपल डेटर. जो प्रिन्सिपल डेटर फेडू शकणार नाही त्याची अमाऊंट असेल ती अमाऊंट दोघांनी मिळून फेडायची आहे, दोघांनी मिळून द्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, ए, बी अँड सी आर श्युरिटीज टू डी फॉर द सम ऑफ 3 lakh rupees lent to E. E makes default in payment. A, B and C are liable as between themselves to pay 1 lakh rupees each. ओके. 3 लाख रुपये उसने घेतले होते एका व्यक्तीकडून. ए, बी आणि सी हे गॅरंटर होते. ज्यांनी पैसे घेतले होते त्यांनी नकार दिला, तो रिफ्यूज केलं पैसे देणं. ऑफकोर्स ए, बी आणि सी आर लायबल. प्रत्येकावर 1 लाखाची लायबिलिटी येईल. जॉईंटली येईल किंवा सेव्हरली येईल. ओके. दुसरा
A, B and C are sureties to D for the sum of rupees 1 lakh rupees lent to E, and there is contract between A, B and C that A is to be responsible to the extent of 1/4. या एक्झाम्पलमध्ये काय आहे, A, B and C that A is to be responsible to the extent of 1/4. 1/4 जो भाग आहे, 1/3 जो भाग आहे त्याला कोण जबाबदार आहे, A जबाबदार आहे. B extend to 1/4 and C extend to 1/2. Okay. E makes default in payment. Age between the surety, A is liable to pay 25,000 rupees. बी किती फेडेल, 25,000 रुपये, आणि सीवर मात्र जबाबदारी किती आहे, 50,000 रुपयांची. ओके. जास्त एक्झाम्पल्स नको पाहिलं, एक एक्झाम्पल पाहिलेलं तेवढं तुम्ही लिहिलं तरी बास झालं. राईट टू क्लेम कॉन्ट्रीब्युशन. इफ अ को श्युरिटी पेज मोर दॅन हिज प्रोपोर्शनेट शेअर ऑफ लायबिलिटी, ही हॅज राईट टू क्लेम कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द अदर को श्युरिटी ऑर को श्युरिटीज. पाहता को श्युरिटीज आहेत, जास्त श्युरिटीज आहेत, पण एखाद्या श्युरिटीकडे त्यावेळेस पैसेच नसतील. मग अशा वेळेस एक श्युरिटी काय करतो, ठीक आहे तू नंतर दे मला, मी तुझे पैसे भरतो मध्यस्थ म्हणून. ओके. मग दोघांचेही पैसे एकट्यानेच भरले तर तो को श्युरिटीकडून ते पैसे वसूल करू शकतो. ओके. राईट टू शेअर सिक्युरिटी. राईट टू शेअर सिक्युरिटी म्हणजे काय, जी सिक्युरिटी ठेवली गेली आहे, जे तारण ठेवलं गेलं आहे, सिक्युरिटी म्हणजे काय, तारण. If a co-surety obtains any surety from the principal debtor, the other co-surety or co-sureties has to have a right to share such security. ही सिक्युरिटी सगळे मिळून शेअर करणारे सगळ्यांची सिक्युरिटी असणार आहे ती. इफेक्ट ऑफ रिलीज ऑफ वन को-surety. एखादा को-surety रिलीज झाला म्हणजे त्याची सुटका झाली. वेअर देर आर को-sureties रिलीज बाय द क्रेडिटर ऑफ वन ऑफ देम डज नॉट डिस्चार्ज द अदर्स. एकाची त्यांनी सुटका करून टाकली, बाबा तू काही जबाबदार नाही माझ्या याला, पण तिथं 3 श्युरिटीज आहे तर बाकीचे त्याला मात्र जबाबदार राहतील, एक रिलीज होऊन जाईल. नायदर डज इट फ्री अँड द श्युरिटी सो रिलीज फ्रॉम हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू द अदर श्युरिटीज. However, under English law, the release of one co-surety shall release all the other co-sureties, since the liability of co-surety under English law is only and not joint and several. पहा आता, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडून कर्ज घेतलं, त्याला आपल्याकडे 3 श्युरिटीज आहेत. आता 3 श्युरिटीजपैकी काय झालं, एक जो श्युरिटी होता तो जो क्रेडिटर होता त्याच्या घरातलाच होता, म्हणून त्यांनी काय केलं, त्याला रिलीज करून टाकलं. तो म्हणाला की तुझ्याकडून काय पैसे घ्यायचे. मग आता बाकीचे 2 उरलेले आहेत ते मात्र जबाबदार राहणार, त्यांचं रिलीज होणार नाही. पण इंग्लिश लॉमध्ये मात्र एकाला रिलीज केलं तर बाकी दोघं आपोआप रिलीज होतात, कारण को श्युरिटीची लायबिलिटी फक्त जॉईंट आहे इंग्लिश लॉच्या अंडर. जॉईंट एकत्रच, असं एकटा नाही आहे आपल्याकडे, मात्र ती जॉईंट अँड सेव्हरल आहे. सेव्हरल म्हणजे एकटा पण तेवढाच जबाबदार आणि जॉईंटली पण तेवढाच जबाबदार. ओके. हे कळालं, नाही कळालं तर मला विचारा. सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्चार्ज ऑफ श्युरिटी पाहणार आहोत. ओके. डिस्चार्ज कशा कशा पद्धतीने केलं जातं, काय काय त्याचे मोड्स आहेत, कसं रिवोकेशन केलं जातं कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटीचं, हे आपण पाहणार आहोत. त्याचे मोड्स आहेत, याचा एक चार्ट बनवा तुम्ही. ओके. डिस्चार्ज ऑफ श्युरिटीचा. मग बाय नोटीस, त्याच्या खाली सेक्शन लिहायचं 130. बाय द डेथ ऑफ श्युरिटी, एखादा श्युरिटी मेला तर त्याच्या खाली त्याचं सेक्शन लिहायचं 131. बाय नोवेशन म्हणजे नाविन्यकरण झालं, नवीन काहीतरी बनवलं तर ऑफकोर्स श्युरिटीचं काय होतं, डिस्चार्ज होतं. ओके. आता डिस्चार्ज ऑफ श्युरिटीमध्ये काय आहे, अ श्युरिटी इज सेड टू बी डिस्चार्ज व्हेन हिज लायबिलिटी ॲज श्युरिटी कम्स टू एन एंड. डिस्चार्ज ऑफ श्युरिटी म्हणजे काय, तर लायबिलिटी खतम, फिनिश, एंड झाली की डिस्चार्ज होतं आपोआप. मग हे कुठल्या पद्धतीने होतं, बाय रिवोकेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. कशा पद्धतीने रिवोकेशन होतं, कशा पद्धतीने गॅरंटीचं कॉन्ट्रॅक्ट हे संपुष्टात येतं, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.